सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. आदरणीय जयवंतजी चोगले साहेब अध्यक्ष, योगेशजी पाटील साहेब उपाध्यक्ष, निमेशजी पाटील साहेब, जे त्याच वेळेला सुमितजी चोगले साहेब, मिलिंदजी पाटील साहेब आणि काँग्रेस समितीच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आज तुम्ही पाहता आणि अनुभवता आहात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि महत्वाचा सामना रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय तो अर्थातच जांभूळपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट RS कोट नाका. महत्वाची मॅच आणि सामन्याकडे वळूयात. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सुशांत आणि प्रयास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. असू दे आजची रात, उद्या बघू. आजची रात राहू दे. थोडासा फिरव ना, थोडासा फिरव. हा तिकडे फिरव, तिकडे थोडासा. अरे मग त्याच्याशी मजा नाही, उलट एकच लावलाय त्यांनी. बाजूला एवढं नाही, थोडा अजून मला पण आवाज ऐकायला म्हणजे तुम्ही पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधला. पहिल्याच बॉल वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरुवात दमदार झाली आहे, चौकार. बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार निघत असताना पाहायला मिळतोय. RS कोट नाका संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळेल. महत्वाची मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लोड फुलटूस बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक दूर राहील, गॅप मोठा आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, इथे अडचणी वाढल्या होत्या. पूर्वार्धामध्ये रोशनजी पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. कर्नाळा विभाग युवकांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे सध्या दगडीला पाहिलं जातं. एक चांगलं असं नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 मध्ये 5 आल्यात. हर्ष गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. एक युवा आणि एक उद्योन्मुख गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती त्यांना तुम्ही पाहत आहात. काँग्रेस चषक 2026 श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब काँग्रेस कमिटी कुंडेगाव कोळीवाडाच्या आयोजित असणारी स्पर्धा आज तुम्ही पाहताय. काँग्रेस चषक स्लोवर वन होता. कटर बाला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सिंगल येत असताना बाला मी इथे वेगाने कंप्लीट केलेली धाव. प्रयास आणि त्याच्या साथीला सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या उजव्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये काही छोटी मुलं आहेत. पहा ती कोणाची आहेत, लवकर बाहेर घ्या. यावेळेचा चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवलाय. हा डॉट बॉल येत असताना पाहिला मी इथं वेगाने टाकला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे, परंतु काही गोलंदाजाने त्या अपीलला उचलून धरलं नाही. दुसरी गोष्ट, त्याच वेळेला तितकासा इंटरेस्टेड नव्हता गोलंदाज प्रथमतः. कॉट बिहाइंड फलंदाज पहिला इथे होईल बाद.
त्याच वेळेला प्रयास ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जांभूळपाडा टीमसाठी धावा हव्यात, खरं तर एक मोठी टोटल उभी करावी लागेल. मॅन इन ब्लॅक जर्सीज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा ब्लॅक ड्रेस कोट्स पाहायला मिळतोय. त्याच वेळेला RS कोट नाका, मागील मॅचमध्ये देखील तुम्ही कोट नाका टीमला पाहिलंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, हा दिशाही नाही. एक्स्ट्राची धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या बरोबरीने एकंदरीत 7 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 7 ऑन दी बोर्ड आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. टॉस आल्यानंतर बॅटिंग वाटायला आली आणि धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. नशिबाचा काटा आणि छापा असा उचला की टेल आणि हेड देखील तुमच्याच पदरामध्ये पडेल. यावेळेचा बॉल देखील पुन्हा एकदा बळवला. रिव्हर्स खेळण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात येत असताना पाहायला मिळतात. आधुनिकतेचा आविष्कार मैदानावरती साकारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. चचा हिंदी सुनना चाहोगे? डॉट बॉल आलेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल खोलातला होता, उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक दूर आहे, चेडूपर्यंत पोहोचलाय. व्हॉट एक्सलंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. जे टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक 2 बाद. काय झेल पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वरती वेगाने धावत आला. केदार भुईरच होते त्या ठिकाणी. 2 कॅचेस टिपले त्यांच्या पाठीमागे देखील. आणि आता बाउंड्री लाईन वरती काय धावला. खेळाडू वेगाने धावत आला. डाव्या बाजूला धावता झेल घेणं ही बाब सोपी नाही. तुमचा हँड अँड आय कॉर्डिनेशन जुळवायचं आहे. चेंडूवरती नजर ठेवायची आहे. फिजिकल फिटनेस वरती तुम्हाला सातत्याने काम करायचं आहे. डाव्या बाजूला धावत जायचं आहे. आणि धावता झेल घेणं मागील मॅचमध्ये तुम्ही पाहिलं होतं. दिनेश बंडाने हा कार्यक्रम त्याच रीतीचा केला होता. त्याने अफलातून झेल बाउंड्री लाईन वरती टिपलेला पाहायला मिळाला. आदरणीय महेशजी पाटील गावठाण यांच्या माध्यमातून आणि निनाजी गरज जांभूळपाडा यांच्या माध्यमातून जांभूळपाडा संघ जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 7 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल खुला टाकला होता. यावेळेला बॅकलेफ्टला खाली ठेवलंय. एक्स्ट्रा कव्हरला केला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. दोघांनी वेगाने या रन्स कंप्लीट केलेला पाहायला मिळतात. प्रयास आणि शुभम मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावताना पाहायला मिळाल्यात. विपुलजी पाटील सर हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. खरं तर एक आणखीन एक आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून जे आस्वाद घेत असताना पाहायला मिळाले. सॉफ्ट हँडने केला. ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात करण्यात आलेला आहे. परंतु शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथवर पोहोचलाय. केदार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. आघाडीला येऊन बॅटिंग करणं राहील किंवा अगदी त्याच वेळेला आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण. एक मुरब्बी अष्टपैलू खेळाडू काय असतो ना हे त्याचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. आघाडीला येत असताना गॅप नेहमी शोधतो तो. लोअर फुलटो द्या लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला शोधलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलकावरती धावा 11 धावा धावफलकावरती आहेत. केतनजी दळवी किरणजी दळवी यांची संकल्पना PTC आणि नवीन लोगो देखील अनेक लॉन्च केले जातात. यावेळेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. फ्री होम डिलिव्हरी. 1 more विकेट डाऊन. फलंदाज प्रयास देखील बाद.
आणखीन एक फलंदाज, 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. धक्के इथे दिले जात आहेत, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्या. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धावा केवळ 11 आहे. 3 फलंदाज बाद झालेत. जांभूळपाडा टीम बॅकफूट वरती पाहायला मिळते, धावा आलेल्या नाही आहेत. अगदी त्याच वेळेला विकेट गमावल्यात. केदार भोईर मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. कल्पकता, कलात्मकता, सादरीकरण, नैपुण्यता, क्रिकेटची नियपर्यंत जाणणं आणि ती गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणं, हा खेळाडू कटिबद्ध आहे. यावेळेचा बॉल पुलरलेनचा लोअर फुलटोस बनवला. शॉट ॲक्सा कव्हरला. इथे घडलं तरी काय, एकट्यानं धावत होतो नॉन स्ट्रायकर एंडवरचा बाटा शुभम. तो धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता. DRA ची मागणी करण्यात आली आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येईल. ॲक्शन रिप्ले इथून पाहिला जाईल. खरं तर प्रत्येक कॅमेरा अँगलने याच गोष्टीची शहानिशा करण्यात येईल. हा खेळाडू आउट की नॉट आउट. नॉन स्ट्रायकर एंडला तुम्ही पहा, हा थ्रो चांगल्या दर्जाचा झाला आहे, परंतु प्रथम दर्शनी असं भासलं होतं की धाव नव्हे तर खेळाडू हा नॉट आउट आहे. परंतु पाहूयात निर्णय काय येतो. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. पंच या गोष्टीची शहानिशा करताना पाहायला मिळत आहेत. विविध कॅमेरा अँगलने त्याची शहानिशा होते. जयजी भोईर साहेब नॉट आउट अ बॅटर. जयजी भोईर साहेब ग्राम सुधारणा मंडळ कोटनाका यांच्या माध्यमातून संघाला शुभेच्छा आहेत. नॉट आउट अ बॅटर. नॉन स्ट्रायकर एंडवरचा बॅटर एकटाच निघाला होता ही धाव पुढे घेण्यासाठी. चला, मला असं वाटतं पुढचे 4 संघ मागील जे आहेत त्यांना बोलवायला काही हरकत नाहीये. लोअर फुलटोस बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. 2 चेंडू लगातारचे केदार भोईरने निर्धाव स्वरूपाचे हाताळल्यात. अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. धावफलकावरती धावा एकंदरीत 11 पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये 4 आल्या. विकेट प्राप्त केल्या गेल्या. धावा आलेल्याच नाही आहेत मुळात. 2 षटकांचा खेळ संपला. 5.50च्या धावगतीने 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना जांभूळपाडा टीम. हर्षला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येईल. मला वाटतं त्यालाच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हर्ष भोईरला तुम्हीच पाहताय. फ्रंट लाईन गोलंदाज आहे. पहिलं षटक चांगलं यश त्याला मिळालं आणि त्या कारणाचं पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट करण्यात आलंय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. विकेटचा रकाना तिथे मात्र भरलेला होता. त्याने विकेट मिळवल्या होत्या. 3 फलंदाज बाद झालेत. केदारच्याही नावावरती विकेट आलेली पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल दूर ठेवला, शरीरापासून दूर ठेवला, लेंथमध्ये परिवर्तन केलंय. हर्ष भोईरची खासियत राहिली आहे. पहा, उद्योन्मुख आहे, परंतु जसजशा तो स्पर्धा खेळत चाललाय तसतसे त्याच्या नवनवीन अपडेट्स स्वतःमध्ये येत चाललेत. अँड्रॉइड फोनमध्ये जसे अपडेट येतात स्वतःमध्ये अपडेट हर्ष भोईर करत चाललाय. विच व्हेरिएशन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं. फिंगर रोल करतो तो. स्लोअर वन चांगल्या दर्जाचा टाकतो. फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुव्यांचा अभ्यास चांगला केला त्याने. हाही बॉल लेंथमध्ये परिवर्तन होता. सॅम्प लेंथवरती इथे पिच केला होता. निसंशयपणे हेच म्हणता येईल की मागील बॉलच्या तुलनेमध्ये हाही बॉल तितकासा ताकदवान राहिला होता. डॉट बॉल आलेत. एकंदरीत मागील जर का आपण 5 बॉलचा आढावा घ्यायचा झाला तर 5 चेंडू निर्धाव आलेत. विकेट गमावली, डॉट बॉल आले. या वेळेचा चेंडू देखील उजव्या सीच्या बाहेर. कॅच ड्रॉप. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. झेल झालेला नाही आहे. डीप मध्ये प्रोडक्शन. सिंगल येते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात त्या 12. शुभम गोंधळीसाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. निनाजी घरत साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. शुभमसाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी.
हा चेंडू इथे रिव्हर्स स्वीप केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 16 धावा धाबलकावरती आहेत. मोठी फटकेबाजी झालेली नाहीये, धावा थांबल्यात. खरं तर षटकार चौकार यायला हवेत, तितकेशी आलेले नाही आहेत. शुभम पुढचा बॉल खोला टाकला होता, कबसला खेळण्याचा प्रयत्न. इथे डी पेक्षा कबरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. सेकंड रन इथून झालेली नाहीये. या संघामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मिलिंद सारखा खेळाडू पाहायला मिळतो. या संघामध्ये केदार आहे, सातत्याने त्याचं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. केदार एक अद्भुत रसायन आहे. केदारला तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या चौबाजूला कधी तो कुठे तुम्हाला पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी यष्टीरक्षक, कधी बाउंड्री रोपवरती, कधी 38 सर्कलच्या आतमध्ये, कधी यष्टीरक्षक, कधी गोलंदाज. आणि असा एक अद्भुत रसायन असणारे खेळाडू हे प्रत्येक संघामध्ये असावेत लागतात. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. संदीप पाटील यांच्यासाठी एक मेसेज आहे की चाललंय ते योग्य आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्यात. त्या अर्थात एकंदरीत 17-17 ऑन दी बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद. सहा बॉल फेस केल्यात त्याने. 100चा स्ट्राईक रेट तितकासा उपयुक्त नाहीये.
मॉडर्न डे क्रिकेटमध्ये प्रत्येकाला षटका चौकारात पाहिजेत. प्रत्येक जण म्हणत असतो की सूरज डुबा है यारो, दो शॉट सिक्सर के मारो, रस्ते बुला दो सारे गेंदबाज के. यावेळेचा बॉल होय उंच गेलाय, लांब नाही. क्षेत्ररक्षक 3 आले चेंडूपर्यंत, परंतु झेलासाठी पुढे सरसावला नाही एकही क्षेत्ररक्षक. केदारने कॉलिंग दिलं होतं मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला, कारण तो वेगाने आला होता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडूचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावा अद्याप आलेल्या नाही आहे. तुटवडा आहे, महागाई आहे. सोनं ज्या पद्धतीने 1,58,000 वरती गेलंय, मी चुकीचा नसेल तर. हाफ ट्रॅकर होता, आडवा बॅटने केला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, रन्स मिळतील त्या 4. हा चौकार. एक 30 धावा या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार झाले. 31 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. एकतीस धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्याप एका षटकाचा खेळणं बाकी आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. चला मी लक्ष वेधन बीसीसी पागोटे संघाला जास्तीच्या धावा गुडगोळा केल्याच्या जोरावरती त्यांना बाय आहे आणि त्याच कारणास्तव मी लक्ष वेधन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट आरपी इंटरप्राइजेस नवघर. कनकेश्वरी 11 नवघर हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिला तर एकंदरीत 31 बनल्यात. शेवटचं षटक, पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली लिलया सहज साधा सोप्पा झेल टिपण्यात आला. फलंदाज बाद.
सत्यम 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 शिवम सुंदरम. विकेट 2 मिळाल्यात. हॅट्रिकचा बॉल आहे आणि सत्यम हॅट्रिक वरती आलेला पाहायला मिळतं. 2 बॉल वरती 2 विकेट. विकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हॅट्रिकचा बॉल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन रिपोर्टिंग करतायत. थोड्याच वेळामध्ये आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. महत्वाची मॅच राहील. पुढचा सामना खोला टाकला होता. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. इथे चिकी सिंगल. एकेरी धाव येते विथ द बॅट, अर्थात कॅच ड्रॉप झाला. हॅट्रिकच्या बॉलवरती केदार भोईरने कॅच सोडला. साहिल आहे यस्टनच्या पाठीमागे. केदार लॉंग ऑनला पाहायला मिळतं. साहिल यस्टनच्या पाठीमागे आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावलकावरती 32 आहेत. 32 ऑन दी बोर्ड. 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केले जातील का, परंतु त्यासाठी मैदानावरती अजिंक्य सारखा खेळाडू आहे. बलवान आहे, बलवशाली आहे. मोठी फटकेबाजी करतो तो. लिडिंग एज घेतली आहे पाठीमागे. शॉर्ट फाईन लेगटेड या सर्कल मध्ये आहे. झेल दिलाय. टिपला गेला. धक्का 6वा लागलाय. अजिंक्य बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा. पंचाकडे अपील केली होती. हाईट फॅक्टर पाहिला नाही. जवळपास कमरेजवळ बॉल लागला होता. एक सिंगल येते. लेग बाईटच्या सुरुवामधून संघाची धावसंख्या बधारेल. धावफलकावरती धावा बनल्यात त्या एकंदरीत 33 बनलेल्या आहेत. या षटकामध्ये केवळ एक आली. एक लेग बाईज आहे जी गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाणार नाही. अर्थात केवळ एक धाव आली आहे. 3 विकेट प्राप्त केल्या गेल्यात. सत्यमने काय गोलंदाजी केली. चला शेवटचा एक बॉल बाकी आहे. थोडी घाई व्हायला हवी. 33 धावा धावफलकावर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट झाली. शेवटच्या षटकामध्ये केवळ एक धाव. 3 विकेट प्राप्त केल्या सत्यमने आणि पकड मजबूत केली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. जिथे एका बाजूला कुंडेगाव हा संघ पाहायला मिळेल. श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट आरपी एंटरप्राइजेस नवघर. कणकेश्वरी 11 नवघर या संघाला आपण पाहणार आहात. कणकेश्वरी प्रसन्न नवघर आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला कुंडेगाव. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करतील. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रिपोर्टिंग करतायत. एका बाजूला कुंडेगाव आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना नवघरला आपण पाहणार आहात. कणकेश्वरी प्रसन्न नवघर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा. टॉस करण्यात येतं. 2 बलाढ्य संघ नेक्स्ट मॅचमध्ये आमने सामने पाहायला मिळतील. एक महत्वाची मॅच. दिनेश बंडांकडे एक अद्भुत रसायन खरंच आहे. कारण मागील मॅचमध्ये काय झेल टिपले होते त्यांनी आणि त्या कॅचच्या जोरावरती सामन्यामध्ये पकड मजबूत झाली. टॉस करण्यात येतं. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची राहील. टेल सी द कॉल. टेल आला. टॉस जिंकला नवघर टीमने आणि निर्णय प्रथमतः काय घ्याल दिनेशजी बंडा यांच्याशी चर्चा करूया. फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि शुभेच्छा दोन्ही टीमला. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण महत्वाचा या मॅचकडे आपण पाहतोय आणि आवाजामध्ये बदल करूयात. अजिजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. महत्वाची मॅच. चला घाई करा. बॅटर जाऊ द्यात. केदार त्वरित मैदानाच्या आतमध्ये.
केदार आणि साहिल भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतील. लक्ष आटोक्यात आहे. एक छोटे काणी असं आव्हान. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते, जिथे केदार आणि त्याच्या साथीला साहिल भोईर. केदार भोईर, साहिल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. यस अंपायर. सामन्याला होते सुरुवात. संदीपजी पाटील सर यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सर्व काय सांगून जाते. मॅच सर्वाधिक महत्वाची आहे, कारण शेवटचा सामना या सत्रातील पाहायला मिळतो आहे. यापुढे 3-3 षटकांचे मॅचेस पाहायला मिळतील. जास्त धावा बनवणाऱ्या संघाला बाय आहे आणि त्या जोरावरती बीसीसी बेंडकळ संघाला तुम्ही पाहिलं, बीसीसी पागोटे संघाला तुम्ही पाहिलं, ज्याला बाय मिळालेली आहे. दिगंबरजी चोगले साहेब आणि त्याच वेळेला दिनकरजी पाटील साहेब यांना विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. दौलतजी बंडा साहेब यांना विनंती आहे साहेब आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. सामन्याला होईल सुरुवात. पहिला बॉल. सेकंड इनिंग. आडवा बॅटने स्वाईप केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आडव्या हातानेच घेतलाय पहिल्या बॉलवरती षटकार. याच बॉलवरती षटकार आलाय. यावेळेला खोलातला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला. सिंगल इथून निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्या. केदार याच गोष्टीसाठी दंडला जातो. त्याच्या बॅटिंगमध्ये कलात्मकता नेहमीच पाहायला मिळाली, कारण गॅप नेहमी शोधतो, सातत्याने चांगली बॅटिंग करतो. आणि आता ही अतिशोक्ती राहू शकते की केदारची बॅटिंग मला वाटतं UNPL मध्ये, वरुण प्रीमियर लीग मध्ये एक वेळा मी होतो, त्याच वेळेला त्याने चांगली बॅटिंग केली होती. समोर असल्यानंतर कदाचित चांगले स्ट्रोक येतात त्याच्या बॅटमधून. आज देखील तसाच खेळ पाहायला मिळेल का? सुरुवात चांगली केली आहे त्याने. आडवा बॅटने आणखीन एक धमाका. क्षेत्ररक्षक आहे तैनात बाउंड्री लाईन वरती. झेल टिपला गेलाय आणि केदार भोईर नावाचं वादळ संपलं. तिसऱ्या बॉलवरती तो बाद. पाहायला मिळतं 3 बॉलमध्ये 8 धावांची खेळी त्याने साकारले. एक षटकार ठोकला होता.
सामना लवकरात लवकर संपवायच्या उद्देशाने तो मैदानावरती आला होता आणि इथे बाद झालाय. महत्वाची बॅटिंग इथे प्राप्त करत असताना या संघाला लागलेला हा धक्का क्रमांक पहिला पाहायला मिळाला. आघाडीचा बॅटर बाद झालाय. शुभम विकेटही प्राप्त करण्यामध्ये पटाईत आहे खेळाडू. बॅटिंगसाठी देखील मैदानावरती ज्याला आपण पाहिलं होतं, ज्याच्या बॅटमधून धावा संघासाठी महत्वाच्या आल्या होत्या. 3 बनवल्या होत्या त्याने. बॉल जास्तीचे फेस केले होते की 7 बॉलमध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या. 34 धाव संख्येचा लक्षाचा पाटला का 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. एक गोष्ट मी आवर्जून लक्ष वेधेन, मैदानाच्या चहूबाजूला कुठेही कोणी चुकून यदा कदाचित जर शेकोटी पेटवली असेल तर त्याच्यावरती आधी पाणी टाका. कारण तुम्ही आग लावली असेल तर ते आधी विझवा. महत्वाची गोष्ट आहे की लाखभर रुपयाचा पारितोषिक आयोजक यासाठी ठेवतात आणि इथून दिसते शेकोटी. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक शेकोटी दिसते इथून. हा दादा तीच विझवा विझवा. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो 8 बनलेल्या आहेत. थंडी जरूर लागते परंतु त्याचे जे दुराचे लोट आहेत ते मैदानावरती येतात. लाईव्ह कव्हरेज तितकंसं चांगलं दिसत नाही. त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॉल साईड होत नाही. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने शुभम. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कमी उचळीचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. संतोषला चेंडूने जरूर विचारला असेल काय म्हणतोस, आणि यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आले. एकंदरीत पाहिलं तर अर्थात या षटकामध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 8 पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक फलंदाज बाद. शुभमच्या षटकामध्ये कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं षटक राहिलं. षटक क्रमांक पहिले संपलाय 8-1. आलाय चौकार. साहिलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. खरं तर रिव्हर्सच्या स्वरूपावरती त्याच्या बॅटमधून चौकार आलेला पाहायला मिळाला. आणि स्वतः एक रील स्टार आहे आणि होय आता तर रील निश्चित येणार. चौकार त्याने ठोकलाय. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. खरं तर या गोष्टी आता चर्चेचाच विषय बनू लागल्यात. राजकारणी लोकही या रीलचा वापर करू लागलेत. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. क्रिकेटर लोकही करू लागलेत. बॅटरने एखादा षटकार मारला त्याआधी 5 डॉट दिले असतील तरीही ते 5 डॉट दाखवणार नाहीत. एखादा चौकार एखादा षटकार आहे तो दाखवतील आणि पुढे येतील मोठे मोठे गार केले गंमत मध्ये.
मागच्या 5 बॉलचं काय, धावफलकावरती धावा पहा. खरं तर साहिलने एक चौका ठोकला, पुढचे 2 डॉट आलेत. त्याचा रिव्हर्सचा स्ट्रोक रील्समध्ये निश्चित येईल, परंतु नंदनचे 2 बॉल डॉट कदाचित नाही दिसणार. पुढचा चेंडू, हाही चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. अर्थात पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर जे 3 चेंडू निर्धाव, 4 बॉलमध्ये 4 आल्या. स्कोर कार्डवरती धावा बनल्या ते अर्थात एकंदरीत 13. लक्ष आटोक्यात आहे, परंतु म्हणून की काय संघाच्या खेव्यामध्ये तितकीचे दुःखाचं आणि चिंतेचं वातावरण नाही आहे. RS कोट नाका, खोलातला बॉल, इथे 5वा डॉट येतो की काय, होय 4था लगातारचा. लगातारचे 4 डॉट आलेत. राहू दे. साहिलला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर एक चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, त्याच्यासाठी चालू असणारी चर्चा पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यशीच्या बाहेर, बाटची आतली कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडेल. धावफलकावरती धावा बनल्यात ते अर्थात 14. 2 षटकांचा खेळ संपला. 7च्या करंट रन रेटने 14 धावा धावफलकावरती बनल्यात. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहील आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 20ची गरज. बॉल आणि 20ची गरज राहिली या सामन्यामध्ये. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती हर्षलला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल झालाय. मागील षटकामध्ये धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. मनीषने अगदी इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला. तो 5-6 धावा त्याने मागील षटकामध्ये खर्च केल्यात, त्यामध्ये इन्क्लुडिंग चौकार देखील होता. डॉट बॉल एकंदरीत 4 आले होते. एक अभांतर धाव देखील त्याच्या अगेन्स्ट आलेली पाहायला मिळाली. थोडी घाई व्हायला हवी, याच्याकडे लक्ष वेधूयात, कारण वेळेला महत्व द्या. कुंडेगावकरांना अगदी रात्र संपूर्ण जागून काढावे लागले. रात्रीच्या मॅचेस रात्रीत झालेल्या बऱ्या आहेत आणि म्हणून आपण म्हणतो की रात्रीच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर सामने संपूयात. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. हर्षलचा पहिला बॉल खोलात टाकला होता, सिंगल अर्जित करण्यात येते आहे. एकेरी धाव आली आहे. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 15 बनलेल्या पाहायला मिळाल्या. अजूनही 19ची गरज. 17 चेंडू आणि 19 धावा. रन बॉल इक्वेशन जवळपास सेमच पाहायला मिळतं. धावा तितक्याशा आलेल्या नाही पूर्वार्धामध्ये आणि याचंच कारण की काय, उत्तर अर्धामध्ये रन चेस करत असताना संघ सध्याच्या घडीला ड्रायव्हिंग सीटवरती RS कोट नाका. चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अनेक स्पर्धा सातत्याने संघ खेळतोय. खोलातला बॉल होता, ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा मोठ्या वेगाने मिळाल्यात. याच गोष्टीचा मी उल्लेख करतो. हे RS कोट नाकाचे खेळाडू जेवढे आहेत ना, ते वेगाने धावतात, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात. कोट नाक्यावरती जर कोर्टावरती गेल्यानंतर तुम्ही अनेक वेळेला पाहिलं, सीमारेषा मोठी आहे, तिथे षटकार मारणं सोपी गोष्ट नाही आणि म्हणून गॅप शोधणं पटाईतात हे खेळाडू सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. वेगाने धावताना नेहमीच पाहायला मिळाल्यात. दिवसा ढवळ्या धावांच्या चोऱ्या नेहमी केल्यात त्यांनी, तर रात्रीला जास्तीचा उघड नाही. हा चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आलेला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलेला पाहायला मिळालाय. लो स्कोरिंग मॅचेस देखील चांगल्या बनतात, नेहमीच पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज. खोलातला बॉल होता, डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑफला विकी. चेंडूच्या खाली येतोय, सहज साधा सोप्पा झेल त्याने डिपला. फलंदाज क्रमांक 2 बाद.
इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. मिलिंद भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. मिलिंद भोईर ज्याला आपण पाहतो मैदानावरती दाखल होत असताना हा संघाचा तारणहार आहे. मैदानावरती येत असताना पाहायला मिळतं. संकट मोचकाची भूमिका गेले अनेक वर्ष संघासाठी अदा केलेली आहे या खेळाडूने. मिडल ऑर्डरमध्ये नेहमी बॅटिंग करताना मिलिंद भोईरला तुम्ही पाहिलंय. मॅच संघासाठी घेऊन येणं, अगदी त्याच वेळेला क्षणात जिथे मोक्याच्या क्षणाला मोठी फटकेबाजी करणं ही खासियत आहे या खेळाडूची. त्यालाच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मिलिंद भोईर आलाय 4थ्या क्रमांकावरती. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न जरूर झाला होता. सिंगलवरती समाधानी आहे. एकरी धाव निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न झाला होता. फलकावरती धावा बनल्या त्या अर्थात 18 विजयासाठी आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. ती अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 18 बनल्या 16ची गरज. वरचढ राहत होते खरं तर फलंदाजी करणारा संघ, परंतु विकेट गमावल्या. आता या गोष्टीची चर्चा निश्चित होईल ना की पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती डबल आली आहे, 2 मध्ये 8 आल्यात, 400चा स्ट्राईक रेट आहे. केदार भोईरने हा फटका केलाच का, किंवा त्याने आपला विकेट गमावलाच का? अनेक वेळेला आपण या गोष्टी पाहतो की धावा येत आहेत परंतु विकेट गमावल्या जातात. कालच्या रात्रीमध्ये नवीन सेवा संघाला मी महेंद्रजी खरं तर राजेंद्रजी गरज सरांना पाहिल्यानंतर मला आठवण होते. 9 बॉलमध्ये 49 मारलेल्या संघाला पुढच्या 14 बॉलमध्ये 22 झाल्या नाहीत. कालच्या रात्रीमध्ये पुढचा बॉल हलक्यात हाती खेळण्याचा प्रयत्न, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट इथूनही करण्यात येत असताना पाहायला मिळतंय. काही खेळाडूंना लवकरात लवकर सामना कसा संपेल हलक्यात घेतात आणि संघाला पराभवाच्या छायाखाली घेऊन जातात. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या बनली आहे ती 20. येणारे चेंडू शेष राहिले ते 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 14 धावा. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत आहे. लक्ष आटोक्यात आलंय. आता येणारे 12 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. भाई चषक अगदी थोड्याच दिवसामध्ये नवघर गावामध्ये आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला मार्चमध्ये येत असताना पाहायला मिळणार आहे. अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतील. अनेक स्पर्धांना अगदी उधाण येत असताना पाहायला मिळत आहे. थोड्याच दिवसामध्ये या उरण नगरीमध्ये ज्या कारची चर्चा सातत्याने राहायची ती चिरलेची स्पर्धा देखील आणखीन आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळते. त्या वर्षी देखील कार पाहायला मिळणार आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग देखील तुम्हाला पाहायला मिळेल राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना फेरबदल झालाय. मनीषला इन्व्हाइट करण्यात आलाय आणि येणारे 12 बॉल 14ची गरज असताना मिलिंद स्ट्राईक एंडवरती आहे. थोडी घाई व्हायला हवी याकडे लक्ष वेधूयात. थोडी घाई करा जेणेकरून सामन्यामध्ये जास्तीचा व्यत्यय येणार नाही आणि किंबहुना स्पर्धा लवकर संपेल. खुला टाकलेला बॉल होता. क्षेत्ररक्षण खराब. डीप थर्ड मानला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबलमध्ये इथून कन्वर्ट करण्यात आलाय. ही चुकी आहे. यष्टीरक्षक बीट झाला. शॉर्ट थर्डमॅन बीट झाला. रन्स आल्या तिथून. पंचांचा इशारा हायफाय दिलाय. 22 आहेत या. 2 धावा 22च्या स्वरूपामधून आल्यात. खरं तर चुकी झाली या शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. तिथे एकही जायला नको होती, तिथे 2 आल्या. आता मात्र 12ची गरज राहिली. 11 चेंडू आणि 12ची आवश्यकता सामन्यामध्ये. 11 चेंडू आणि 12 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. फिरकीचा जादूगार आहे. हातभर वळवतोय चेंडूला तो.
पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न, परंतु विथ द टर्न चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल बॅकची पुन्हा एकदा आउटसाइड एज घेतोय. शॉर्ट थर्ड मारला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. स्कोर कार्ड वरती 29 मांडल्यात. 5ची गरज राहिली. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 5ची आवश्यकता. सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे. धावा जिथे मात्र बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज केवळ बाद झाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये संघ पकड मजबूत करताना इथे पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू याही वेळेला तेडियास त्यांचा भेद घेतलाय. बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. साहिल देखील बाद. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले. त्या 8 बॉलमध्ये विजयासाठी केवळ 5 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संदेश भोईर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि अगदी त्याच वेळेला हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा. पुढचा बॉल. यावेळेला वळण घेतला बॉलने. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या गोलंदाजाच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना थया तो निश्चित नाचवतोय. डॉट बॉल आलाय. सामन्याला पकड मजबूत होईल का? 5ची अजूनही गरज राहिली आहे. क्रिकेटचा खेळ आहे. शेवटपर्यंत बॉल पडेपर्यंत हार मानायची नाही, थांबायचं नाही, थकायचं नाही. खोलातला बॉल होता, समोर उडवला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल, परंतु इथे चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतील 4. चौकार. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 6 बॉल आणि आता मात्र केवळ 1ची गरज. चला, पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो आरपी एंटरप्राइजेस कनकेश्वरी प्रसन्न नवघर टीमने. खोला टाकला होता. यावेळेचा बॉल. सिंगलचा प्रयत्न. सिंगल येते आणि RS कोर्ट नाका या संघाने हा सामना इथे जिंकला. जांभूळपाडा संघ पराभूतेच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळेल.